युद्धाचा परिणाम खऱ्या अर्थानं भारतात येऊ लागलाय। भारतात गॅस सिलेंडर जो आहे त्याचा मोठा तुटवडा आहे। आपण आता इंदोरी चार्टकडे आहोत, संदीप देशपांडेंचं हे इंदोरी चार्ट आहे, ह्यांच्याकडे सुद्धा गॅस सिलेंडर वापरला जातो, पण त्या गॅस सिलेंडरमुळे आता मोठा इश्यू झालाय। संदीपजी, अनेक हॉटेल्समध्ये खरं तर गॅस सिलेंडर आहे। आहार संघटना म्हणते की पुढच्या 2 दिवसात जर नसेल तर 50% हॉटेल्सवर खरं तर कुलूप लागणार आहे। कसं या गोष्टीकडे बघताय आणि तुमच्याकडे पण तो इश्यू झालाय? निश्चित माझ्याकडे पण झालाय। आमच्या बाजूला आमचे रवीजी आहेत, त्यांचं हॉटेल आहे। आमच्या दोघांकडे पण तो प्रॉब्लेम आहे की गेले 3 दिवस आम्ही बुकिंग करून सुद्धा सिलेंडर आलेलं नाहीये। त्यामुळे आता प्रश्न आहे की याच्या पुढे कसं चालवायचं। याला एक पर्याय आहे, तो इंडक्शनचा आहे। पण इंडक्शनवर तुम्ही शेवट आज गॅसवर जेवढं प्रोडक्शन काढू शकता तेवढं इंडक्शनवर काढणं पण कठीण आहे। त्यामुळे या सगळ्या अडचणी आहेत। रवीजी, कुठे ना कुठे आता तुम्ही गॅसचा आता पर्याय काय हा शोधू लागलात का? म्हणजे कुठे ना कुठे युद्धाचे परिणाम आता मुंबईत पण आपल्याला पाहायला मिळतात। नाही, जवळजवळ म्हणजे काल परवापासून गॅसचे म्हणजे गॅस बुकिंग केलं तरी येत नाहीये। याच्यात अजून एक आहे की थोडासा भ्रष्टाचाराला आळा म्हणजे भ्रष्टाचार होऊ शकतो गॅसच्या बाबतीत। सरकारने याच्याकडे जातीने लक्ष द्यावं। दुसरी असं इंडक्शनमध्ये मला वाटतं सरकारने लवकरात लवकर पावलं उचलून सबसिडी चालू करावी। त्याच्यामुळे यात जे दुकानदार जे टॅक्स भरतात किंवा जास्तीत जास्त आज महागाईच्या जमान्यात सगळ्या वस्तू महाग झाल्या आहेत, त्या सरकारने लवकरात लवकर या गॅसच्या याच्यावर उपलब्धता लवकरात लवकर कमर्शियल लोकांना कसं करता येईल तशी याची व्यवस्था करा। पण आता जर आपण इंडक्शनवर राहतोय तर इंडक्शन पण त्या भावात मिळतोय का? कारण त्याच्यामुळे प्राइस आता इन्क्रीज होऊ शकते, कारण जेवढं डिमांड तेवढे वॉन्ट जास्त वाढू शकतात। त्याबद्दल बघताय का? निश्चितपणे इंडक्शनच्या प्राइस म्हणजे काल परवाच आम्ही चौकशी करायला सुरुवात केली, तेवढ्या लवकर तुम्ही बघा ना ते इंडक्शनच्या प्राइस वाढणार आहेत। तर आमचं म्हणणं हेच आहे की सरकारने या गोष्टी थोड्या कंट्रोलमध्ये आणल्या पाहिजेत की परिस्थितीचा फायदा घेऊन अवास्तव नफा कमवण्याचा जर प्रयत्न इंडक्शन कंपनीज करणार असतील तर तेही चुकीचं आहे। मला असं वाटतं या वेळेला देश म्हणून आपण एकत्र उभं राहिलं पाहिजे या संकटाच्या काळात। सर, अनेक प्रॉब्लेम्स आता फेस केले जातात का? तुम्ही हॉटेल खरं तर चालवत आहे, मात्र गॅस नसल्यामुळे अनेक इश्यूज आता निर्माण होतात। गॅस बघा, मेन सप्लाय तोच आहे। जर तुमच्याकडे फ्यूलच नसेल तर तुम्ही पदार्थ बनवूच नाही शकत। तर आमचा जो मेन प्रॉब्लेम आहे तो गॅसचाच आहे। इंडक्शनवर पण बरंच कामं होत आहेत। जसे साहेब बोलले की इंडक्शनचे रेट्स वाढले आहेत। मी कालपासून चौकशी करतोय, जे इंडक्शन आम्हाला 25,000ला मिळत होतं आज ते 60,000च्या घरात ते करतायत। तर ह्या गोष्टीवर निश्चितच कंट्रोल पाहिजेच लोकांचा, कारण हॉटेलवाल्यांना ह्याचा फेस करावा लागणार आहे। सरकारने याच्यासाठी काहीतरी करायलाच पाहिजे। बघू शकता, एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाचं आहे की आता हॉटेल इंडस्ट्रीवर मोठा परिणाम ह्याचा बसणार आहे। मात्र जर गॅसचा पर्याय इंडक्शन असेल तर इंडक्शन जर प्राइस वाढली तर आता त्याच्याबद्दल सरकार काय पावलं घेईल त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र हॉटेल इंडस्ट्री ही सगळ्यात मोठी इंडस्ट्री इकडे मानली जाते, जर त्यालाच गॅस पोहोचत नसेल तर हा मोठा इश्यू मुंबईत सुद्धा निर्माण होताना दिसतोय। आम्हासोबत श्रेयसान पुढार, न्यूज मुंबई।